हॅलो फ्रेंड, हे बघा दुपारी मी मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन फ्रीजमध्ये 4-5 ठेवले आणि आता घालण्याच्या आधी 1.5 तास काढून ठेवलं. आता चिकन बिर्याणी करायला घेते. बघा, ही एक मोठी कढई मी ठेवली आहे गॅसवर. त्यात 2 चमचे तेल टाकते मोठे. तेल मी जास्तच टाकलं कारण ह्याच्यामध्ये कांदा पण फ्राय करून घेते आणि काजू पण फ्राय करून घेते. थोडे तुम्हाला दाखवते. बघा, मी काजू फ्राय करून घेत आहे. आता काढून घेत आहे. बघा, मी कांदा फ्रायसाठी कापून घेतला बिर्याणीसाठी. असं करून घ्यायचं. फ्राय करून घ्यायचं, चांगला लाल होतं चांगला करून घ्यायचं. लाल गॅस फास्टच ठेवला आहे. आणि बिर्याणीसाठी हा कांदा कापून ठेवलेला आहे. मोठे 3 कांदे घेतले आणि हे टॅमॅटो 3 घेतलेत मोठे मोठे. लाल झालं त्याला काढून घेते. जो कांदा फ्राय करायचा त्यातच चिकन बिर्याणीचा कांदा टाकते बिर्याणी करण्यासाठी. गॅस थोडा मोठा केला. 2 मिनिटांनी कमी करून मिडियम गॅसवर लाल करून घ्यायचा कांदा. टॅमॅटो टाकते. 3 टॅमॅटो मोठे मोठे वाढत टाकून घेतले. मला 1-2 मिनिटं मिक्स करून घ्यायचे. ह्यातच मी आता 1 चमच आलं लसूण पेस्ट आणि हे मसाले घेतले. 1 चमच बिर्याणी मसाला, अर्धा चमच हळद, धना पावडर 2 चमच, मिरची पावडर 2 चमच. मी मॅरिनेट केलं तेव्हा पण टाकलेलं एवढंच मसाले. टाकून ठेवलं. मॅरिनेट करताना मीठ टाकलं. चवीनुसार मीठ टाकलं. 5 मिनिटं फ्राय करून घेणार, मिक्स करून घेणार. आणि हे मी जे कांदा आणि काजूची फ्राय करतात थोडंसं मी मीठ टाकते म्हणून त्याची टेस्ट चांगली लागते. एक वेळेस असं करून बघा. बघा, तेल सुटलं आहे. त्यामुळे थोडी कोथिंबीर टाकते. सुकवलेला थोडा पुदिना आणि मॅरिनेट केलेलं चिकन. थोडा मोठा गॅस 2 मिनिटं मोठा गॅस करून मिक्स करून घेतलं. आता मिडियम गॅसवर आता 10 मिनिटं शिजवून घेऊया. तोपर्यंत आपण दुसरीकडे भात करून घेऊया. हे बघा, भातासाठी मी बासमती तांदूळ आणि मी जे नेहमी वापरते त्याचे मिक्स करून अर्धा किलो घेतलेले आहे भातासाठी. आता ह्याला मी डायरेक्ट धुवून गॅसवर पाणी ठेवून त्यामुळे टाकणार. मी भिजत वगैरे ठेवत नाही. हे बघा, चिकन थोडं सुकं झालं मी त्यात थोडं पाणी टाकते. जो चिकन मॅरिनेट करून ठेवतात त्या मसाल्यात पाणी टाकत नाही टाकले अर्धा कप.
एक रेगेवर झाकण ठेवून झाकणामध्ये पाणी ठेवले 1 ग्लास आणि इकडे भातासाठी पाणी ठेवले. खडे मसाले घेतले भातासाठी. तेजपत्ता 4, 1 चम्मच जिरे, 2 चक्रीफूल, 7-8 काली मिरची, 5-7 लवंग, 1 जावित्री, 2 मोठी मिरची आणि दालचिनी. तर हे ह्याच्यात टाकते. थोडी कोथिंबीर, थोडासा पुदिना, अर्धा लिंबाचा रस. मी मीठ घेतले 3 चमचे सेंधव मीठ, 1 चमच तेल टाकले. थोडं पाण्याला बॉईल झालं आता त्यात तांदूळ टाकले. गॅस थोडा फास्टच ठेवायचा चांगलं कढईपर्यंत आणि मग थोडा मीडियम करायचा, मीडियम मोठा. सत्तर 80% शिजवून घ्यायचे तांदूळ. ते बघा चिकन आपलं शिजत आले. 7 मिनटे झाले, अजून 2-3 मिनटे बाकी आहेत आणि मग ह्याच्यावरच मी भात झाल्याच्या नंतर ह्याच्यावरच टाकेन. आणखी 2 मिनटे शिजून घ्यायचे. 70-80% शिजले. बिर्याणीच्या खाली तवा ठेवते. वाव दाखवते. पकडा जरा. सुकवलेला पुदिना, थोडी कोथिंबीर, भाजलेला कांदा, फ्राय केलेला, काजूची गीर थोडे आणि वरती थोडे ठेवते. थोडंसं घी. तर मी गरम भात टाकून घेते. मग सुका भात होत नाही, सुकी बिर्याणी नाही होत, चांगली ग्रेव्ही होते चांगली. सर्व भात टाकून झालंय. टाकते. छोटे 4 चमच टाकले. पुदिना, कोथिंबीर, फ्राय केलेला कांदा आणि बिया. जे भाताचं पाणी आहे ते टाकते मी, मोठे 2-3 चमचे. खाली तवा ठेवलेला आहे, झाकण ठेवते. 10 मिनिटे दम देते. 10 मिनिटे बारीक गॅसवर.